तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज आमुषा होऊन मित्रांनो 2 दिवस झालेले आणि आपल्या कामावर पहा जसं तसंच काम आहे. मालकाचे फोनवर फोन येऊ राहिले आणि भाऊ माणसं येईना माणसं येईना. आता माणसाचं किती अवघड आहे पहा. माझी पेमेंट महिन्याला कॅश एकही रुपया न थांबता परत त्यांना आणलं नेणं हे करून आणि त्यांना साईडवर सोडलं तर पेंटरना सांगितलं की बुवा हे लाकडं हे झाले उचलून ठेवा. तर त्याच्यासाठी पूर्ण दुपारभर त्यांचे लाकडं उचलीत बसले आणि पेंटर झाले 3 दिवस कामाला नाही आले. मग त्याच्यानंतर मी म्हटलं की बुवा मला तर मजुरी फुकट द्यायला लागली म्हणून सनी माणसं कामाला नाही आले, टायमाला पेमेंट देऊन सनी. तर असे आपले जे लोक असतात हे असे करतातच आपले लोकांसमोर. आता त्याला माहिती आहे याला साईट अर्जंट द्यायची आहे, कारण बहुत 4 वेळेस म्हणला की मला या महिन्यात फायनल द्या. त्याच्यानंतर माझी तब्येत खराब झाली होती, 2 दिवस मी ॲडमिट होतो, ती माहिती आहे. पण असं करून आपले लोक जे आहेत ते परेशान करतात, आपल्या लोकांना आपले लोक परेशान करतात. आणि बाहेरचे लोक एका फोनवर कामाला येतात आणि काम करू लागतात आणि आपले लोक आपल्या माणसाचं कुठं खोडं अडकलेलं आहे हे पाहून सनी कामाला येत नाही. ही अशी सत्य परिस्थिती आहे. म्हणून आपले जे लोक आहेत ते मागं राहण्याचं कारण हेच आहे. आणि जे बाहेरून लोक येतात ते पैसे कमावतात, चांगले राहतात, सुधारतात आणि ती लोक आपल्या लोकांना सपोर्ट बी करतात. असं नाही आहे की सपोर्ट नाही करत, सपोर्टही करतात. कधी कधी अडचणीला जर का माणसाच्या जर का लई परेशानी व्हायला लागली एक फोन केला तर ते एखादा तरी येतो. पण आपली लोक करता येणार नाही, आपले लोक त्या टायमाला त्याची मजा घेणार आणि ही मजा एक दिवशी निघत असते. प्रत्येकावर वेळ आणि काळ हे प्रत्येकावर येत असतो. त्याच्यामुळं फक्त काय आहे टायमिंगचा थांबणं लागतं टायमिंगपर्यंत. माझ्यावर असे लई मोठे संकट आलेले मी ज्याला आज माझ्या ताटाला ताट लावून जीव घातलं ते लोक आपल्यासोबत अशी म्हणजे गद्दारी करून गेलेली. आणि टोटल लोकांचं एकाही कामावाल्याचं आपल्याकडे पेमेंट बाकी नाही. आपल्यावाले 1000-1500 शिल्लक घेऊन गेलेली, पण त्यांना अजिबात त्या गोष्टीची लाज वाटत नाही आणि त्यांना खंतही वाटत नाही की आपण याच्यासोबत काय करायला लागलो म्हणून. असे बरेचसे लोकांनी केलेलं आहे आपल्यासोबत. जाऊन द्या, वरचा देव आहे, बघणार आहे, बघेल एक दिवशी कुठं निघून जाते आणि कुठं फिरते, मेळ लागून जाणार नाही. खरं आहे का खोटं आहे? खरं सांगा मित्रांनो, कमेंट करून सांगा ही गोष्ट सत्य आहे का नाही म्हणून. हा व त्याचं समजा आपण 2 महिन्याचा 3 महिन्याचा पेमेंट जर का थांबवला, पेमेंट नाही दिला आणि तो जर का कामाला नाही आला तर मग ती अलग गोष्ट आहे. पेमेंट देऊन पेमेंट घेईपर्यंत गोड बोलून आणि मग नंतर फोन लावला, मग नंतर तुम्हाला असं बोलला, तुम्हाला तसं बोलला म्हणून मी कामाला येत नाही, हे मित्रांनो हे योग्य गोष्ट आहे का? आणि 2 दिवसापासून फोन लावायचा, फोन नाही उचलायचा, फोन लावायचा, फोन नाही उचलायचा, असे लोक करतात. आणि काही लोक काय करतात, कोणाकडे काही कामाला असलं एखादा माणूस त्यांना घडी फोन करणं रात्रंदिवस, हे सोडून द्या रे. तुमचं कळतं तुम्ही फोन लावता म्हणून 17-12 डिस्प्लेवर तुमचे नाव येते, नंबर येते, समोरच्याला कळतं. पण फक्त ते माणूस फक्त गुपचूप असलेला कोण असतं की तुमचे काहीतरी नातं असतं, त्या नात्याला जपून सनी ते गुपचूप असलेला असतो. पण तुम्ही जो माजरपणा करता ना ते एक दिवशी तुमच्या गांडीत नाही जिरीला तर ही बी सुराशाची आवडत नाही. एक दिवशी तरी जिरिणार तुमच्यावाला ते माजरपणा जे करतात तुम्ही ते जिरिणार आहे. आणि तुम्ही आज आमच्या डोळ्यात आलेले की कोण आहे काय हे बी गोष्ट कळते आम्हाला. पण एक दिवशी त्याचा बदला जरूर घेणार आहे. ते व्हिडिओ जपून ठेवा आणि जपून बघा, तुमचा एक ना एक दिवस माझं उतरणार आहे, ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. कारण आम्ही जर काही 1 रुपयाचे मिळून नाही राहत तर 1 रुपयाचे तुम्हालाही नाही राहून जाणार. तुमच्याही गांडी वाटून आम्ही ते काढू. दम घ्या, फक्त त्या गोष्टीची दम लागेल.